रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। राजापूरमध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम सण अत्यंत शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडले। हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी हे दोन्ही सोहळे शिस्तबद्ध पद्धतीने साजरे केले, ज्यामुळे धार्मिक एकतेचं एक सुंदर उदाहरण राजापुरात पाहायला मिळालं। या वर्षीच्या सोहळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे राजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच आषाढी एकादशीची पालखी खांद्यावर घेत पोलिसांकडूनच या दिंडीची सुरुवात करण्यात आली। याशिवाय मोहरमच्या मिरवणुकीत देखील जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः सहभागी झाले आणि त्यांनी पवित्र ताझियाला खांदा दिला, हे विशेष लक्षवेधी ठरलं। पुंडलिक मंदिरात नदीतील गुडघाभर पाण्यातून सुद्धा वाट काढत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांना राजापूरच्या जनतेने पहिल्यांदाच पाहिलं। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून हिंदू मुस्लिमांनी एकमेकांच्या सणांचा आणि परंपरांचा आदर करावा असा सलोख्याचा संदेश दिलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः उपस्थित राहून हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहावे आणि सर्व सण खेडीमेळीच्या वातावरणात साजरे व्हावेत हा संदेश देत होते। राजापूरमधील या घटनेने धार्मिक सलोख्याची एक नवी दिशा आता दिली आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।